हा स्वाभिमान आहे. 18 पगड जातीच्या आहेत या, फक्त आंबेडकरी समाजाच्या नव्हत्या माझ्या. ह्याच्यामध्ये परप्रांती आहेत. आम्ही भेदभाव करत नाही, अजिबात भेदभाव करत नाही. आम्ही जातीचं राजकारण करत नाही, धर्माचं राजकारण करत नाही, भाषेचं राजकारण करत नाही. वंचित बहुजन आघाडी पक्ष 18 पगड जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे. आश्रते बाळासाहेब आंबेडकरांनी 104 नगरसेवक आणले आणि 5 नगराध्यक्ष आणलेले आहेत. ते फक्त कोणाचे आणले? बहुतांचे आणलेले नाहीयेत, फक्त बहुतांचे आणलेले नाहीयेत. त्यात मांगाचा आलाय, बंजाऱ्याचा आलाय, भंडाऱ्याचा आलाय, कोळीचा आलाय, कुंभ्याचा आलाय आणि एक गाबूगुबू वाला आलाय. गाबूगुबू वाला आलाय. तुम्ही बघा बाळासाहेबांना. आज विश्वकर्मा नावाचे नगरसेवक झाले अकोल्यामध्ये. कुठून आले? हे काम आहे, हे काम स्वाभिमानाचं आहे. 1 रुपया घेत नाही आम्ही. बाळासाहेब आंबेडकरांनी पुण्यामध्ये 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घोषित केला आणि तो करून मिळवून दिला. इथं आम्ही 300 350च्या फ्लॅटचे बाता चाललेल्या आहेत. निवडणुका आले का भाई 400 का फ्लॅट दूंगा. भाई आ गया, तू तो मेरे गांव वाला है, मैं तेरे गांव वाला है, झुक जाओ. 500 रुपया. आता पोरं सगळे येतात, क्वार्टर दे, बियर दे. एकालाही दारू पाजलेली नाही. स्वाभिमानाने सांगतो, एकालाही पोराला दारू पाजलेली नाही आजपर्यंत, अजिबात दारू पाजलेली नाही. हक्काने प्रचार करतो आणि अनेक लोक हसतात, अरे काय 50 माणसं 100 पक्षाचं हे करतो. आणि स्वाभिमानाने खेचतो ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाने करतो. माता जिजाऊचा आदर्श आहे मला. गनिमी गावाने आम्ही काम करतो. प्रचारावर दिसला म्हणून रस्त्यात नाही. हा संघर्ष आहे. उद्या जर 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट जर तुम्हाला नाही भेटला ना, अनिकेश गायकवाड तुमची चप्पल आणि तोंड असेल, एवढा घ्या. मी खोटं बोलत नाही. माझे अनेक प्रचार फेसबुकवर लाईव्ह आहे. माझे लोक बोलतात, अरे काय एवढा गप बोलतोस तू, अरे काय चाललंय तुझं, अरे कशाला. अरे करतो ना, माझा बाप देतो ना 500 स्क्वेअर फूट, मग मी पण लोकमान्य नगरमध्ये देऊ शकतो. मला सत्तेत बसायचंय फक्त. मला एकदा सत्ता आणायची वंचित बहुजन आघाडीची. आमचे 3 जरी पॅन्थर उतरले ना महानगरपालिकेत, इथं तुम्हाला आहे ना सर्व मोफत कुठं मिळणार माहितीये का? शिक्षणाचे दार मोफत खुले होतील वंचित बहुजन आघाडीमुळे. इथं पहिले सत्ताधारी येतात ना, ते शिक्षणाचे दार तुमचे बंद करतात. आज नेत्याकडे गेलं तर तो काम कुठलं लावतो माहितीये का? हाऊसकीपिंगचं लावतो का नाही लावतो? इथं सत्याची बाजू लावतो का नाही लावतो? घंटा गाडी आणि हाऊसकीपिंग. पण त्या महानगरपालिकेमध्ये तुमच्या माझ्या सारख्या लोकांना एवढ्या सवलती दिलेल्या आहेत आया बहिणींना, ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. का पोहोचवत नाही? त्यांना जा विचारा ना. फक्त काय मतदान आलं का तुमच्या तर आज प्रचाराची वेळ का आली? लाखो रुपये खर्च करायची वेळ का आली? करोडो लाखो रुपये खर्च करायची वेळ का आली या प्रचार लहरीला? त्यांनी जर कामं केले, स्वाभिमानाची ड्रेनेजची कामं केलीत का? संडासाची कामं केलीत का? यांची संडासं तोडली तिथं विहार उभारतात. यांची संडासं तोडली तिथं सभागृह उभार. आणि बाबासाहेबांनी सांगितलं आमच्या विहार उभं करा म्हणून. तुम्ही आमच्या मतदान घेण्यासाठी विहार उभं करताय. आम्हाला विहाराची गरज नाही, आम्हाला ग्रंथालयाची गरज आहे. आम्ही ग्रंथालयाची गरज आहे. आम्हाला जिम व्यायाम शाळेची गरज आहे. कुठंतरी या गरीब बांधवाचं तिथं एखादं 4 माळ्याचं माझं सभागृह असेल, त्या गोरगरिबाची लग्न होतील. हे आमचे स्वप्न आहे. हे वंचित बहुजन आघाडी स्वप्न आहे. बाळासाहेबांनी आम्हाला उगाच उमेदवारी दिलेली नाहीये. ही अक्कल आणि बुद्धी बघून उमेदवारी दिलेली आहे. फुकट आम्ही येत नाही. हे संघर्ष आम्ही करतोय ते फक्त तुमच्यासाठी. आज नगरसेवक होणं म्हणजे काय? मी तुमचा मालक नाही, तुमचा बाप होऊ शकत नाही. तर नगरसेवक झाले म्हणजे काय करतात माहितीये का? अरे दादा आलाय रे, भाऊ आलाय, साहेब आलाय, चला चला फटाके वाढ. अरे कशाला? मी तुमचा नौकर आहे. पहिला प्रश्न विचारा, लोकशाही नौकर बनवलं तुम्हाला. पोलीस कोण आहे? तुमचे नौकर आहेत, नौकर. हे महानगरपालिकेचे अधिकारी कोण आहे? नौकर आहे, नौकर. ही ताकद तुम्हाला संविधानाने दिली आणि संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलेले. हे लोकतंत्र आहे. लोकशाही माहितीये? लोकशाही म्हणजे काय? कोणी सांगू शकतं का लोकशाही म्हणजे काय? तुम्ही सांगता लोकशाही काय? लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य, लोकांनी निर्माण केलेलं राज्य. जो तुम और हम बनाते हो लोकशाही होती है. वो तुम्हारे हिसाब से चलती है, कानून के हिसाब से नहीं. तुम बोलते तब लोकशाही है. पोलीस आपल्यामुळे. उद्या जर पोलिसच गुंड झाले तर तुमचा काय उपयोग आहे? आज पोलीस स्टेशन मध्ये केसी घेतात. सांगा, खोटं बोलत नाही. मी सुद्धा एक सामान्य नागरिक आहे. मी सुद्धा हे भोगलेले. पोलीस स्टेशन मध्ये तुमच्या केसी घेतात का? नाही येत. हाकलून देतात आपल्याला. माझ्या बरोबर घडलेला वैयक्तिक बाबा घडलेले आमच्यावर. अरे कोण आहे? दादाचा फोन आला तर घेणार नाही, तर घेणार नाही, तर हाकलून ते एनसी घे. अरे एफआयआरच्या जागी एनसी घेता तुम्ही, म्हणजे कोर्टात जाऊन लढतो. माझ्या डोक्याला ताप नको बाबा. अरे तू पगार कुठला घेतो? टॅक्स. हा पत्र्याचे लोक टॅक्स भरतात ना, या नळाचा पाण्याचा टॅक्स भरतात, या जमिनीचा टॅक्स भरतात, चालण्याचा टॅक्स भरतात.
टॅक्स मधून तुमचं स्वार्थ चालतंय सगळं. आणि तुम्ही आमचे मालक. अरे तुम्ही आमचे मालक नाही, आम्ही तुमचे मालक आहो हे हक्काने सांगा. आणि उद्या गल्लीत या लोकमान्य नगरासाठी 5 कोटीचा निधी आलता, तो निधी कुठे गेला विचारा. कोणी बार खोललेत, कोणी अमुक खोलले, कोणी स्वतःचे किसे भरले, कोणी फॉर्च्युनर घेतले. आज पहिला प्रश्न तुम्हाला आहे तो विचारायचा, बाबा तू एवढा श्रीमंत कसा झाला. 15 वर्षात एक आमदार 2000 करोडची प्रॉपर्टी होती त्याची. कधी विचारलं का? कभी उसको जाके पूछो बाबा तू विधायक हो गया, तू तेरे पास इतना प्रॉपर्टी कैसे आ गया. तेरे को 1 लाख पगार है, एक नगर सेवक को पगार कितना है 15,000 25,000, तो प्रॉपर्टी इतनी कैसी बन गई. पूछो, कभी पूछा है? ये अपना कानून है ना, लोकशाही है ना, बाबा साहब ने दी हुई देन है. अगर ये खत्म हो गया संविधान, समझ गए कि जनता मर गई, गुंडेशाही आ गई, अपने को गुलाम भर के नहीं जीना है, लोकशाही में जीना है. इसलिए आने वाली 15 तारीख को गैस सिलेंडर का बटन दिखा रहे, दिखा तिथं बटन दबा देने का. योग्यताताई गजबी आहे, प्रभाग क्रमांक क से, प्रभाग क्रमांक क से 4 नंबर का अनिकेश गायकवाड, मी प्रभाग क्रमांक ड 6 मधून आम्ही 3 उमेदवार उभे आहेत. 4 नंबर दिसला सिलेंडर दिसला. आपल्या आई बहिणींना सर्वांना मातू भगिनींना सांगणे, आम्ही गोरगरीब लोक प्रचारात आम्ही कमतरता आहे. आपल्या मित्रमंडळी जो पण असं प्रचार करा आणि सर्वांना सांगा बाबा गॅस सिलेंडर दाबा. आमची एवढी अवकात नाही की एवढं जाणं आणि प्रचार करणं, पैसा फेकणं आमची अवकात नाही. लोक बोलतात आरक्षण संपवा. अरे 70% वाटा द्या आम्हाला. जेव्हा आम्ही आपण सत्तेत येऊ तर आम्हाला गरजच काय पडणार. आज जेव्हा श्रीमंत मराठा गोरगरीब मराठ्याची बघा कशी अवस्था आहे, आरक्षणासाठी धडपड चालू आहे तर गोरगरीब मराठ्याची, ओबीसी समाजाची बघा किती धडपड चालू आहे. आणि लढतंय कोण रे त्यांच्यासाठी? प्रकाश आंबेडकर लढतात आहे. प्रकाश आंबेडकर लढतात. आणि प्रकाश आंबेडकर कोण आहे? ते बाबासाहेबांचा नातू आहे तो माणूस. आणि तोच माणूस आहे त्याच्यावर आज कुठल्याही प्रकारची केस नाहीये, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही. त्यामुळे मला स्वाभिमान वाटतो, मी या वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करतो आणि येणाऱ्या काळात पहिला उमेदवार मी आहे असं समजतो की स्वाभिमानाने लढतोय. त्या लोकमान्य नगरासाठी, त्या 500 स्क्वेअर फूट साठी लढतोय. तर तुम्ही स्वाभिमान जागा ठेवा आणि येणार गॅस सिलेंडर नावाचं चिन्हाचं बटन दिसलं आपल्या आयुष्याचं चांग भलं करून द्यावा. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. अरे आपली निशाणी, अरे तुमची निशाणी, अरे बहुजन समाजाची निशाणी, अरे माझ्या आईची निशाणी, माझ्या बापाची निशाणी, अरे आपली निशाणी. आपल्या गॅस सिलेंडरचं चिन्ह किती नंबरचं आहे? 4 नंबरचं चिन्ह दाबायचंय. आणि गोरगरीब उमेदवार उभे आहेत. एक ऍडव्होकेट तुकाराम आचार्य आहे, हा तुमच्यासाठी तत्पर 24 तास असणार आहे. कुठलीही केस घेऊन नाही, कोणसा भी केस लाके दो, एक फोकट में लड़के लेंगे, खाली इसको सत्ते में भेजो. एक बार ये बंदे को सत्ते में भेजो. बस मैं आप सबसे विनती करता हूँ, आने वाली 15 तारीख को 4 नंबर का गैस सिलेंडर का बटन दबाइए मेरे प्यारे भाइयों और बहनों.